ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो. शरद पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सीमाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट च्या उल्हासनगर शहर कार्यकारिणीची नव्याने घोषणा शांतीनगर येथील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आणि शहराध्यक्षा सीमा महेश आहुजा यांच्या हस्ते नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. बैठकीदरम्यान महेश तपासे यांनी शहरात राबविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्ती अभियानासह विविध जनहिताच्या विषयांवर करण्यात येणाऱ्या कार्याबद्दल उल्हासनगर शहराध्यक्ष सीमा आहुजा यांचे कौतुक केले. तसेच नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रियपणे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. नव्या कार्यकारिणीत विनोद बारे यांची शहर उपाध्यक्षपदी तर आरिफ मामू यांची अल्पसंख्याक सेलच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच सलमान शेख, ज्योती शेख, कैलाश, जितेंद्र वाघ, पारवीन रायडे, अशोक गजवानी, कांता, डॉक्टर रंजना, मधुकर रानदिवे, वनिता रामचंदानी, राजेश गजगे, डॉक्टर हेतल सुखवानी, पायल पगारे, संजय साठे, अंजली देवजानी, राकेश कुमारसानी, विकास सिंह, वाहिमा शेख आणि आरती साधवानी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना विविध पदे व जबाबदाऱ्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाला पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. आज खूप मोठा कार्यक्रम झाला आमच्या इथे पार्टी ऑफिसमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा खूप मोठा प्रोग्राम झाला आणि सगळ्यांची नियुक्ती केली गेली. पदांवरती प्रत्येकाला पद दिलं गेले, त्यांच्या जिम्मेदाऱ्या त्यांना दिलेल्या आहेत. आणि उल्हासनगर शहरमध्ये आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भरपूर मोठा सोहळा करायचा आहे. आणि माझे ज्यांना आता मी पद वाटलेलं आहे, ज्यांना नियुक्त केलेलं आहे, त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टिंगने उल्हासनगर शहरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक मजबूत पक्ष होणार आहे. आणि त्याच्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते. किती पद दिले आणि किती लोक होते? 25 लोकांना पद दिले गेलेलं आहे. आणि आपल्या इथे जवळजवळ आतापर्यंत 100 लोक आज माझ्या इथे आलेले आहेत. हमने कार्यकारिणी घोषित की है. ये हमारा टेलर है सर, पिक्चर बाकी है. उल्लासनगर से क्राइम, रोड का काम, पानी, बिजली, जो भी नागरिकों को सुविधा लगती है वो हम प्रोवाइड कराएंगे. कैसे भी अनशन करके लड़के पब्लिक के लिए हम 24 घंटा खड़े रहेंगे. नमस्कार, मेरा नाम कांता सरवटकर. आज एक मुझे जो उल्लासनगर में राष्ट्रवादी की तरफ से जो एक पद दिया गया है, मैं पहले तो बहुत ही खुश हूँ. मुझे कुछ एक समाज सेवा करने का मौका मिला है. मुद्दे तो कई सारे हैं, लेकिन जो आज का मुद्दा है वो ये होगा कि रोड रास्ते इतने सारे खराब करके रखे हुए हैं. कुछ लोगों को फर्क नहीं पड़ता 5 मिनट देरी हो जाए, लेकिन कुछ लोगों को बहुत फर्क पड़ता है. एक कॉलेज का बच्चा जब अपना एक लेक्चर मिस कर लेता है तो उससे बहुत बड़ा फर्क पड़ता है. एक एम्बुलेंस जब जा नहीं सकती है, एक इंसान उसमें अपना दम तोड़ लेता है, उसकी फैमिली को बहुत फर्क पड़ता है. एक लेडी जब डिलीवरी में पेन सहन कर रही है, वो टाइम पे पहुंच नहीं पा रही है. और बहुत सारी ऐसी हैं, जैसे जोमैटो, स्विगी में काम करने वाले लोग हैं, वो समय के हिसाब से डिलीवरी नहीं कर पाते, उनको उतना पेमेंट नहीं मिल पाता, वो कितनी तकलीफ सहन करते हैं. ऐसे गरीब लोगों के लिए ये सरकार नहीं सोचती है. सिर्फ खड्डे खोदने आते हैं. और ये खड्डे भरेगा कौन? बारिश. और ये बारिश में जो पानी आएगा, अब इससे एक्सीडेंट्स बढ़ेंगे, लोग बिना मतलब के गिरेंगे गाड़ियों से अपनी ही. तो ये अपील हम नहीं कर सकते, लेकिन अब ये पद मिलने के बाद अगर हम एकजुट हो जाएंगे और हम आवाज उठाएंगे और हम काम करेंगे एक टीम के साथ, तो जरूर हम इसमें कुछ सुधार ला सकते हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समाज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. समाज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.